आंबुलग्यात तरुणावर जीवघेणा हल्ला, केसांचे अर्धवट टक्कल, पाणी मागितल्यावर तोंडावर लघुशंका केल्याचा संतापजनक आरोप। निलंगा तालुक्यातील आंबुलगा बुद्रुक येथे एका तरुणावर अत्यंत अमानुष पद्धतीने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मारहाणीनंतर संबंधित तरुणाचे जबरदस्तीने अर्धवट टक्कल करण्यात आले। एवढ्यावरच न थांबता जखमी अवस्थेत पाणी मागितल्यावर त्याच्या तोंडावर लघुशंका केल्याचा गंभीर आरोप फिर्यादीने पोलिसांकडे दिलेल्या जबाबात केला आहे। या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे। फिर्यादी राहुल उत्तम माने हे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत महिला बचत गटाच्या कामानिमित्त निलंगा तालुक्यातील आंबुलगा बुद्रुक येथे गेले होते। त्यावेळी गावातील अजित देविदास माने, सचिन देविदास माने, अनिकेत धनाजी माने, अमन बालाजी माने यांनी त्यांना अडवून 2 वर्षांपूर्वी झालेल्या मारहाणीचा राग मनात ठेवून शिवीगाळ करत लोखंडी रॉड, लाकडी दांडे, काठ्या व पट्ट्याने बेदम मारहाण केली। या हल्ल्यात त्यांच्या डोक्यावर व शरीरावर गंभीर दुखापती झाल्या। हल्लेखोरांनी त्यानंतर जबरदस्तीने त्यांच्या डोक्याचे अर्धवट टक्कल केले। जखमी अवस्थेत त्यांनी पाणी मागितले असता पाणी न देता त्यांच्या तोंडावर लघुशंका केल्याचा अत्यंत संतापजनक आरोप फिर्यादीने केला आहे। तसेच त्यांचा मोबाईल व इतर वस्तू हिसकावून घेतल्याचाही उल्लेख जबाबात करण्यात आला आहे। गंभीर जखमी झालेल्या राहुल माने यांच्यावर निलंगा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे। अमानुष कृत्य करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। दरम्यान औराद शहाजानी पोलिसांनी गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे।